मध्ये आता मधल्या काळात मी करत नव्हते तर कर ना कुठली तरी सिरियल कर ना, मला रोज तू दिसायला पाहिजेस. तू दिसलीस ना की मला वाटतं की सगळं ओके आहे. मी कुठे जाते, मी काय नेसते, काय कपडे घालते, ह्याच्या व्यतिरिक्त मी कामाच्या पण पोस्ट टाकते. त्याला तुम्ही अजिबात लाईक करत नाही, असं करू नका. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आत्ता माझ्याबरोबर जी अभिनेत्री आहे ना, ती आता मालिकेत तर दिसणार आहे, पण सोशल मीडियावर इतकी ॲक्टिव्ह असते की वेगवेगळ्या काहीतरी पोस्ट करायच्या, कधी जेवणाच्या, कधी दागिन्यांच्या, कधी साड्यांच्या, आणि आत्ता देखील साडी नेसलेली आहेस. खूप स्वागत. सोशल मीडियावर तर बघत होतो तुझं लिखाणपासून सगळं, आता टीव्हीवर दिसणार आहे, रोज बघायला मिळणार आहे आम्हाला. तू किती एक्सायटेड आहे की जे प्रेक्षक वाट बघतात, की सोशल मीडियातून आपण म्हणतो ना की त्यांना आपण भेटत असतो, पण मालिकेतून रोज भेटणं ही एक वेगळी पर्वणी असते. सो तू किती एक्सायटेड आहेस? प्रचंड एक्सायटेड आहे. आणि जसं तू म्हणालीस की सोशल मीडिया मी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असते. मला हे काही गोष्टी जमतात त्या दाखवण्याचा प्रयत्न करते, त्याच्यावर लोक भरभरून प्रेम करतात आणि म्हणूनच मला नेक्स्ट पोस्ट काय असावी हे माझं ठरलेलं असतं. सो आणि सगळं हे ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे लोकांना हे आवडतंय का, ओके, ह्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. आणि समाजात ज्या गोष्टी मला आवडत नाहीत त्याही मी उघडपणे बोलत असते. सो येस, मी ती फेज एन्जॉय करते. आणि खाणं पिणं, मी कुठे जाते, मी काय नेसते, काय कपडे घालते, ह्याच्या व्यतिरिक्त मी कामाच्या पण पोस्ट टाकते. त्याला तुम्ही अजिबात लाईक करत नाही, असं करू नका. पण या मालिकेमध्ये तू एका आईचं भूमिका करते आणि ती जरा निगेटिव्ह शेडची आहे. पण खऱ्या आयुष्यात तुझं आणि तुझ्या आईचं नातं हे आम्ही बघतो, ते पण सोशल मीडियावरती, की आईचं प्रेम आणि तुझं प्रेम किती आहे. सो जेव्हा ही भूमिका आली तेव्हा कुठेतरी वाटलं, यार मी अशी तर मूळ स्वभावाची नाहीये. माझी आई जेव्हा मला असं बघणार आहे तेव्हा आईची रिएक्शन काय असणार आहे नेमकं? एक तर माझी आई शॉक्ड असणार आहे की अरे, माझी मुलगी अशी. पण तिला फार आवडतं की ती म्हणते की तू मला रोज दिसतेस ना, ह्याच्यातच मला समाधान आहे. कारण का माझी आई गावाला राहते, मी इथे राहते लग्न झाल्यानंतर, ऑफकोर्स. पण मध्ये आता मधल्या काळात मी करत नव्हते तर कर ना कुठली तरी सिरियल कर ना, मला रोज तू दिसायला पाहिजेस. तू दिसलीस ना की मला वाटतं की सगळं ओके आहे. आणि ती अशा रूपात असणार आहे. कम्प्लीट माझ्या घरातलं वातावरण कम्प्लीट उलट आहे याच्या. आमच्याकडे पैशाला सर्वात शेवटचं स्थान आहे आणि इथे मला तेच नेमकं उलट करायचंय. मनी माइंडेड ही बाई आहे. प्रचंड प्रॅक्टिकल आहे. स्वतःच्या बाबतीत फक्त इमोशनल सेन्सिटिव्ह आहे, पण त्याला सुद्धा कारणं आहेत. ती उगाच नेगेटिव्ह नेगेटिव्ह नाहीये. अतिशय प्रॅक्टिकल लोक आपल्याला थोडीशी डोक्यात जातं की अरे, ही काय माणूस म्हणून विचार करते की नाही, पण तिच्यासाठी ती माणूस म्हणून विचार करत असते. ती तिच्या घराचा विचार करते, तिच्या मुलीचा विचार करते आणि मुलाचं चांगलं व्हावं. ती जे मार्ग निवडते ना ते कदाचित अशा सामाजिक दृष्ट्या ते चुकीचे असतील की हे असं काय सतत काय कोण पैसा पैसा करतो. पण आपण बघतो असं नाही की चार घर सोडून आपण कधी कधी घरातही बघतो की माझी आत्या थोडीशी अशी आहे हा. म्हणजे मुलाला काहीतरी गायक व्हायचं होतं पण तिने डॉक्टरच केलं. कारण तेवढा पेशन्स त्या बाईमध्ये नाहीये की तो गायक होणार, मग तो फेमस होणार, मग पैसा. तू डॉक्टर हो आणि पैसे आण घरात. इतका प्रॅक्टिकल आणि तो योग्य आहे. काही काही लोकांच्या बाबतीत तो योग्य आहे. पण जे खूप असे इमोशनल असतात, सेंटिमेंट जपणारे असतात, त्यांना असं वाटतं की यार ठीक आहे यार, पैसा पैसा जास्त नाही केला पाहिजे. सो हे कॅरेक्टर असं आहे. आणि ते वठवताना ना सुरुवातीला मला उलटा विचार करावा लागतो. पहिला विचार काय येतो की मुलगा आहे ग, पोटचा गोळा आहे आणि तू असं का करतेस. पण आमचे जे दिग्दर्शक आहेत जयंत पवार सर, ते अशा पद्धतीने आम्हाला काहीतरी नरेट करतात किंवा एक काहीतरी रेफरन्स देतात ना की आम्हाला हा यार हे प्रॅक्टिकल आहे, ओके, हे आपण असं करू शकतो. तो हे करताना ती एक मजा येते. आणि वेगळी भूमिका करताना ना कलाकार हावरट असतो. त्याला प्रत्येक वेळेस मागच्या भूमिकेपेक्षा काहीतरी वेगळं करायचं असतं. आणि प्रेक्षकांना पण काही काही अशा भूमिकांमध्ये की अरे, तू तेच तेच करते का, आता तुला वेगळ्या रूपात बघायचं असतं. त्यामुळे नक्कीच आता 5 जानेवारी पासून हेमांगी कवी एका वेगळ्या रूपात आणि वेगळ्या आवाजात वेगळ्या गेटअप मध्ये दिसणार आहे. नक्कीच. आणि चाळ म्हटलं ना की प्रत्येक घरातली गोष्ट ही प्रत्येकाला माहीत असते. ते सुखाची असू दे, दुःखाची, भांडण असू दे किंवा कोणतीही गोष्ट असू दे, थोडा क्रिस्पी क्रंचीनेस हा चाळीमध्ये असतो. सो तुझा हा जो स्वभाव आहे तो आम्हाला नळाच्या भांडणापर्यंत पण बघायला मिळणार आहे का? मुळात ना ह्या सगळ्या गोष्टींना छेद देणारं मला वाटतं ही मालिका आहे. की ते नळावरची भांडणं करणारी लोक काही भांडखोर नसतात, त्यांना फिल्टर नसतो.
ते 4 लोकांमध्ये आलं, जसे घरात असतात तसेच ते बाहेर असतात. त्यांना ते आता आपण चारचौघात आल्यावर जरा वेगळं वागायचं, प्रिटेन्शियस अजिबात नसतात. त्याच्यामुळे जरी आता चाळ संस्कृती आता लोप पावत चालली असली तरी ही लोक आपल्याला कुठे ना कुठेतरी बघायला मिळतात. आणि ती काही लाऊड, मुद्दामून अटेन्शन सिकिंग वगैरे अशी नसतात. त्यांना फिल्टर नसतो. समाजात गेल्यानंतर आपण असं असं वागायला हवं, हे जे नॉर्म्स आपण ठरवतो ना, जरा अप्पर क्लासवाले किंवा जरा हळू बोलायचं, आवाज वगैरे, त्यांचं तसं नसतं. मी जो घरात लावते, ज्या पिचने बोलते तसंच मी बाहेरही बोलते. मी लग्नातही बोलते, मी नळावर पण बोलते, मी दुकानात पण बोलते, मी माझ्या मुलाशी बोलताना बोलते, नवऱ्याशी पण. जे आहे ते खरं खरं. सो हा एक फरक आहे. आणि चाळ म्हटलं की नळावरची भांडणं, हे जे इक्वेशन आहे ना, हे काढून टाकायचंय. आणि ते समजा इक्वेशन आलं तर ते का आहे, कशासाठी आहे, याची उत्तर तुम्हाला या सिरियल मध्ये मिळणार आहे. क्या बात आहे. आणि खरं तर हेमांगीताई म्हटलं ना की तिचं साड्यांचं प्रेम जरा जास्त आहे. सो थोडक्यात जरा साडी प्रेमाबद्दल सांगशील का? कारण का आता पण तू साडी नेसलीस आणि साडी प्रेम म्हटलं की हेमांगीताईचे वेगवेगळे फोटो. सो काय सांगायला आवडेल? मला साडी म्हणजे एक इमोशन वाटतं प्रत्येक बाईचं साडीशी. आणि ती अशी, काय म्हणतात, चालता बोलता आपलं साडी निवडली नाही, ती घरून विचार करून जाते. म्हणजे मी तरी करते की माझ्याकडे साधारण कुठल्या पद्धतीची साडी आता नाहीये, कुठल्या स्टाईलची नाहीये, कुठल्या पोतची नाहीये, तर ती मला जाऊन, म्हणजे घरापासून सुरू होतं तिचं कॅल्क्युलेशन, ते माझंही सुरू होतं. मग तिकडे जाणार, मग तो रंग, त्याचं काय टेक्स्चर आहे, ती कितीला आहे, ती कुठल्या ब्लाऊजवर कसं दिसेल, काय दागिने घातल्यानंतर हे इतकं कॅल्क्युलेशन. सगळे म्हणतात ना की पुरुषांना 2 मिनिटं लागतात शॉपिंगला, बायकांना का इतका, कारण तो इमोशनचा भाग आहे. तो इतक्या पटापट घेतली आपली कुठली तरी साडी असं होत नाही. आता फरक माझा सांगते की म्हणजे आधीपासून जसं म्हटलं की घरापासून माझं ठरलेलं असतं. तिकडे गेल्यानंतर मी ढीकभर पसारा काढून हे दाखवा ते दाखवा नाही. माझ्याकडे या कलरची साडी नाहीये, या Pattern मधली पॅटर्नची नाही. नाहीये, ह्या टेक्स्चरची नाहीये, ही नाही. काय पैठणी असेल तर मला पैठणी नको, झाल्यात माझ्याकडे 10 पैठणी, तर आपल्याला ही पाहिजे. एवढ्या क्लॅरिटीने मी जाते. आणि मला जे हवं, आणि माझं बजेटही ठरलेलं असतं की या महिन्यात मी 2 साड्या घेते, तर एक थोडीशी महागातली घेऊया आणि एक थोडीशी आपल्या बजेटमधली, बजेट फ्रेंडली. इतकं माझं कॅल्क्युलेशन असतं. आणि ते खरेदी करताना मला काहीतरी, काय म्हणतात, वेगळं दिसायचं असा अट्टास नको. काहीतरी म्हणजे काय म्हणतात, आवडली पाहिजे. मुळात मला ती परत परत नेसता यावी हे बघते मी. आणि साडी आणि बाई हे म्हणजे तिची पर्सनॅलिटी आहे, म्हणजे भारतीय. त्याच्यामुळे येस, एक विशेष विशेष प्रेम असतं. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ना दुसऱ्यांची साडी जास्त आवडते. म्हणजे आपली किती सुंदर असली तरी तिची साडी खूप छान आहे, तिचा रंग खूप मस्त आहे. खूप छान वाटलं. आणि आहोंची काय रिएक्शन होती की आता हेमांगी फायनली मराठीमध्ये दिसणार आहे, सो त्यांची काय रिएक्शन होती? अं, तो प्रत्येक गोष्टीमध्ये मला सपोर्ट करत असतो. आणि जेव्हा मी त्याला सांगितलं की अरे मी हिरोची आई आहे, तर त्याचं असं झालं, अरे वा, हिरोची, वा वा वा, छान छान, मस्त. त्यामुळे तो फार जास्त काय म्हणतात, एक्सप्रेस होत नाही. पण घरी गेल्यानंतर आज काय केलंस, आज किती मनात राडे आनंद केले, झालाय. आज किती राडे केलेस, आज कोणाला कोणाला बोललीस, हे विचारतो. मी म्हणलं की हो यार, आज मी खूपच कचाकचा भांडली आहे मी माझ्या मुलाशी, आणि कशी काय भांडू शकते असं थोडंसं डिस्कस करतो. पण ते छान वाटतं.